तर वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी पुण्यातील बावधन पोलीस फॉरेन्सिक चाचणी करणार आहेत। वैष्णवी हगवणेनं गळफास घेतलेल्या पंख्याची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे। पंखा किती किलोचा भार घेऊ शकतो याची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। गळफास घेण्यासाठी वापरलेल्या साडीची सुद्धा फॉरेन्सिक चाचणी होणार आहे। वैष्णवीची आत्महत्या नाही तर तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे। वैष्णवीच्या आईवडिलांनी सुद्धा हगवणे कुटुंबियांवर हत्येचा आरोप केलाय। वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये हगवणे पिता पुत्राला न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आली। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता पुत्रांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या तिघांनाही शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। दरम्यान जेसीबी फसवणूक प्रकरणामध्ये हगवणे मायलेकाला 6 जून पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं। हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे। आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे।